आज आमची बायको गेली आहे माहेरी। आज माझा जेवणाचा टाइम आहे, घरी कोणी नाही आहे, मुलं गेला कॉलेजला। मस्त बघा गाणी लावलेली आहेत, किशोर कुमार, वडील आमचे झोपलेले आहेत आणि आता आम्ही मस्त जेवणाची अर्धी तयारी केलेली आहे। कलेजी ऑलमोस्ट रेडी होत चालली आहे। कोंबडीची कलेजी आहे, वडिलांसाठी, त्यांना आवडते खूप। आणि हा एक नवीन पदार्थ आम्ही करणार आहे, खिमा आहे। तर खिम्याचे छोटेसे वडे करणार आहे आणि मग परत ते ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे आणि मग पराठे किंवा राईस। नंतर मग भेटू आपण बनल्याच्या नंतर। खिम्याचे वडे आता आपण तळायला ठेवलेले आहेत। असे खिम्याचे वडे करून घ्यायचे सर्व बारीक गॅसवर, जास्त मोठा नाही करायचा। इथे आमचं जवळजवळ शिजत आलेलं आहे, तर गॅस बंद करणार आहे। खिम्याचे वडे करून मग नंतर त्याची ग्रेव्ही कशी करायची ते दाखवतो। खिम्याचे वडे तयार झालेले आहेत, त्याच्यात आपण रस्त्याची तयारी करतो। आता कांदा भाजून घेतला होता, त्याच्यात वाटण टाकलेलं आहे। आपलं खोबरं, आलं, लसूण, कांदा, मिरच्या सगळं असं तव्यावर भाजून म्हणजे गॅसवर भाजून मग त्याचं वाटण केलं। मग याच्यामध्ये आता थोडंसं मसाले वगैरे पडणार आहे, गरम मसाला, लाल मसाला, हळद, धणे पावडर, सर्व मीठ मसाला टाकून मग आपण ते वडे सोडायचे आहेत। आता मसाले टाकणार आहोत आपण। हे आपले मसाले आहेत, लाल मसाला, मग जसं तिखट किती पाहिजे त्याच्या मी थोडंसं मिरच्या पण वाटलेल्या आहेत त्याच्यामध्ये। हळद याच्यामध्ये जास्त टाकायची असते, हळदीचं जरासं प्रमाण शरीराला पण तशी पण चांगली असते हळद। हे आहे आपलं धणे जिरा पावडर, आपला गरम मसाला, थोडं पाणी टाकायचं म्हणजे जळणार नाही।